गणपती बाप्पा. मोरया. अरे शेट मी कणला नवीन. अरे शेड मी कणले माहित आहे का, लाईव्ह मध्ये पहिल्यांदा मी कणाला तरी सुरुवात करता हा बरोबर. आपल्याला गणपती बाप्पाचा मस्तपैकी कारखाना टाकायचा. कारखाना हा कवा. आता गणपती जवळ येतं ना, आपल्या बाप्पांचं आता आगमन होणार. हा हा तर मग आता आपल्याला मस्तपैकी मूर्त्या आणणार. पेनला जाऊ आपण, आपला मित्र संकेत म्हणून त्यांनी मला बोलवले की सॅमी बाई तू आपल्या कारखान्याला भेट दे एकदा आणि मस्त मस्त तुला मी भारी भारी मूर्त्या देता म्हणून शा. तर आपल्याला आता कारखाना टाकायचा ना गणपतींचा. आपण टाकूचं का? टाकू ना, आपला नाका खोनी पाटा असं बरंच आपल्या जवळ टाकण्यासाठी जागा वेगळा, सोनारपाडा, PNT कॉलनी अशा बरेच जागा आहेत. बरं जागा. हा मग आपण विचार केले की कुठेतरी काहीतरी करू म्हणून शा. हा भारी भारी मूर्ती आहेत गं. भारी भारी मूर्त्या तू बघशील तर हैराण होशील. आवऱ्या भारी मूर्त्या आहेत. अरे भारी आहेत का? जायचं हो ना. मग जायचं. चल आता काहीतरी सुरुवात करायलाच पाहिजे ना. अरे शेट तुला काहीतरी सांगू का, तिथे छोट्या मूर्त्या आहेत का मोठ्या मूर्त्या आहेत? अरे तिथं छोट्यापासून तर मोठ्या मूर्त्यापर्यंत सगळ्या मूर्त्या भेटतील आणि प्लस आपल्याला तिथं गौरी पण भेटतील. गौरी भेटतील. आणि मूर्त्या अशा आहेत ना एकदम सजवलेली आणि जाम भारी जाम भारी. जर आपण इकडे जर मूर्त्या आणल्या ना आणि पब्लिकला दाखवली ना तर पब्लिक खुश व्हाल. खुश एकदम एकदम खुश हलका खुश व्हाल. आपल्याकडे महाग नाही भेटणार, मस्त स्वस्त आणि मस्तच भेटतील. आणि मस्त. चल हर्षद नानाला फोन कर. कर ना तू बोल. हॅलो हर्षित नाना ये ना पटकन. जरा बोल तुझं बोल. अरे ये लवकर ये, आम्ही निघलो. अरे बाबा कवरा टाइम लावलास तुम्ही. चाल निघा जागा. मा कुठे जायचं आपल्याला? पेनला जायचं. का रे अचानक? अचानक म्हणजे भाई गणपती बाप्पाचं आता आगमन होणार आहे. आगमन होणार आहे तर आपल्याला पण मस्त काहीतरी कारखाना टाकू ना गणपतीचा. अरे गणपतीचा. भाई चांगली गोष्ट नाही. सुरुवात करू ना काहीतरी. माझी पण बरीच वर्षापासूनची इच्छा होती. हा काय मग चल चाल, तुझी बी इच्छा पूर्ण करता. तुझी पण इच्छा होती ना. माझी ती चला. इच्छाच होती. चला आता आपण गाडींच्या उतरलो. हर्षितला ठेवले गाडीत बसून. आता कसा दादा आपल्या बरोबर असतो ना पागऱ्याचा, मग आपण दादाला पण जाऊ चला आपल्या बरोबरीला. थोडीशी कशी दादा पण माहिती देईल ना आपल्याला, नाही का दादा. बोला या गणपती बाप्पा मोरया. चला आपल्याला जायचा. आज काहीतरी वेगळाच आज कार्यक्रम वेगळाच दिसतोय. कार्यक्रम हा? करून येऊ. चला आज जायचं आपण गणपती बाप्पा मोरया म्हणजे पेनला जायचं आपल्याला. पेनला जायचंय. आपला काय मित्र अरे बापरे, काय- संकेत. हा, तो आपल्याला आज थोडीशी माहिती देणार आहे गणपती बद्दल, हा. कसा मूर्त्यांचा कारखाना विषय टाकायचा. का? हा मूर्त्यांचा विषय आहे. अरे बोला चला. जेव्हा आपण घराला हा. कुठल्या बी कार्यक्रमाला सुरुवात करताना पहिले गणपती बाप्पाचं नाव घेतो ना मग सुरुवात करतो ना आपण. बरोबर. तसं आज आपण गणपतीचा कारखान्यापासून सुरुवात करू. मग आता काय विचार आहे म्हणजे कारखाना टाकायचा विचार आहे? कारखाना टाकायचा विचार आणि आहे. पेन वरून संकेत. संकेत हो. अरे या लोकांचं नाव आहे चांगल्यापैकी कारखाना आहे ना, मोठा कारखाना लय आहे. मोठा आणि मूर्त्या कारखाना पण लय बाहेर मोठा कारखाना आहे. असतात. मला त्यांच्या मूर्त्या बाहेर पण जातात ना. बाहेर जातात सगळीकडे जातात. आपले डोंबिवली तर 4-5 ठिकाणी येतात. मग तुझा कुठे असा विचार आहे आता काय आहे आपला करायचं विचार कारखाना? चालले आपल्या आजूबाजूला कुठेतरी पलावाच्या टाकावा. आसपास हा टाकलं तरी- घरातून निघलो का दुकानात, दुकानाचे निघलो का घरात, आपलं लक्ष पण राहील ना तिथे सीन. बरोबर. तू असतो तुझा राहील हर्षद. नाही मम्मी करूच ना आहे. मदत आपण ना चांगल्यापैकी. मग चांगला निर्णय घेतले तुम्ही. चांगला चला निर्णय. मग आपण बघूया कसं काय आहे काय ते. चला मग. पुन्हा लवकरच सुरुवात केली ती चांगली गोष्ट आहे. हो हो चल. लय टाइम झाला रे. चला आपण लवकरच निघायचं जाऊ ना. हो चल, चला चल. आपल्याला वेळ पाहिजे वेळ समजा पाहिजे हो. चांगल्यात चांगलं जे बोलणं आहे ते बोलून घेऊ. मग व्यवस्थित. बसा चला. बसा चला. पुढे बसतात मागे नाही, पुढं बसतात बस, पुढे पुढं बसतात पुढं बस तू पुढं बस चल. पुढे बसतात. बस मग. अरे अर्षद पण आहे काय? मग अरे बापरे अर्षद हर्षद जोरात वाटतं आज. मस्त एकदम गाडी आपली सावकाश जाऊ दे. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. दादा हं. अरे कारखाना कसला मोठा कारखाना यो. अर्षद आम्ही या लोकांची तयारी आहे ना वर्षानुवर्ष असते. हा यांचं कधी बंद नसतो ना. या संकेतचं नाव मी ऐकलेलं आहे पहिल्यापासून. हा का. हा आणि यांच्या मूर्त्या एवढं नाव आहे ना या लोकांचं. हा. सजावट एवढी भारी आहे ना अरे लोक. पण ही मूर्त्या बाबा 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 बाबा. अरे आवऱ्या मूर्त्या कुठे नाही वर्षाला सेलिंगच तेवढी होते आणि यांच्या मूर्त्या बाहेर दिसला पण जातात ना हा का. त्याच्यामुळं. तो बोलला ना आपल्या मूर्त्या लय बाहेर बाहेर जातात जाम ठिकाणी मूर्त्या जातात बोलत. काल पण तो गेलता नाही, तू- सुरतला गेलता सामान आणायला जे गणपतीला सजवतात ना, सजावट यांची आहे हा. ना ते एक आणण्यासाठी नंबर तो तिकडे सजावट आहे गेलता. आणि संकेतचं नाव आहे याच्यात हा ना. चांगल्यापैकी. हो. अरे बाबा बाबा मूर्त्या आहेत का ते? चांगलं आहेत रे, मी बोललो ना कडक तुला. काम एकदम. कारण की यांचं मी नाव ऐकलेलं आहे ना. मूर्त्या बघ किती आहेत.
भाई संकेत बघ, संकेत असतं बघ. कारखान्यात जाऊ आता, मस्त विकत मूर्त्या बघू. दादा पेंटिंग बिंटिंग झालेल्याच आहेत रे. अरे संकेत काय बोलतो? कसास? मस्त मजेत. तू एकदम मजेत. कसा वाटला भाई, कारखाना? जोरदार जोरदार काम चालू आहे. एक नंबर कारखाना लय मोठा रे. कधीपासून काम चालू करतो तू मूर्त्यांचा? एनी टाइम चालूच? चालू. गणपती विसर्जन झालं की लगेच चालू? लगेच चालू. 10 दिवसाचं विसर्जन झालं की झालं. हा ना. बाकी सजवल्या बिजवलेल्या रेडी करूनच ठेवल्या ना दोन्ही. शामी, जसं आपण आता बोललो पुणे पेन पेन मध्ये पेन. निघालोय ना, आता आपलं संकेत भेटलेला आहे. संकेत मला वाटतं दादू नावात फेमस आहे इकडे. आणि त्याचा कारखाना आपण बघितलात. मी तर पहिलीच बार आलो, तुझी ओळख होती. आपण जे आलोय मूर्ती घ्यायला ते खरोखर मूर्त्याचं बघतोय एकदम customer ला जबरदस्त सुद्धा आहे, पसंत एकदम. पडतील. आणि आमची सजावट जी आहे जाम भारी आहे, एकदम खरोखर जामच भारी आहे. म्हणजे मस्त सजवलेले आहेत. संकेत, मूर्ती या ज्या बघ. मूर्त्या ज्या आहेत त्या कुठे कुठे सेल होत्या तुझ्या? ह्या ज्या मूर्त्या आहेत मुंबई महाराष्ट्र नाही तर देशामध्ये सुद्धा आणि देशाच्या बाहेर सुद्धा बाहेर आपल्याकडनं मूर्त्या जातात. तेच आम्ही पण यावर्षी असं आम्ही तीन निर्णय घेतलाय. तो आजच आम्हाला माहित पडला की आपण सुद्धा इकडे निर्णय sale मी असा घेतला. आज संकेतच्या मुला निर्णय घेतला. संकेत बोलला मला असा का मी आपल्याकडे मूर्त्या भरपूर आहेत, तू टाक डोंबिवलीमध्ये कारखाना कुठे पण, मी तुला लागतील तेवढ्या मूर्त्या देतो. मग तो विचार केला. म्हणजे सुरुवात आपली संकेत पासून होतं. बिझनेसची सुरुवात संकेत पासून होतं आपली. नाही, संकेतचा दादू म्हणून नाव आहे ना. हा. संकेत म्हात्रे ना, दादू ते famous आहे. दादूची नाव मुलं, हा नाव दादूची पण मुलं ऐकलं आपले होतं. बिझनेसची सुरुवात होतं. म्हणजे सुरुवात पण बघ कशी होतं का आपण कुठली बी कामाला सुरुवात करताना पहिले गणपती बाप्पाचं नाव घेतो किंवा बाप्पाची मूर्ती ठेवतो आणि ते नावाने म्हणजे मूर्ती आपला कारखान्याच्या नावाने आणि आपला चांगल्या मूर्त्या बिझनेस आहेत सुरुवात आणि होतो. सजावट पण चांगली आहे ना. कस्टमरला फिनिशिंग पण जबरदस्त आणि फिनिशिंग आता आपल्या सिरीज मध्ये दाखवतो आपण. फिनिशिंग प्रत्येक छोट्यापासून मोठ्या मूर्तीपासून सर्व मूर्त्या दाखवू आपण फिनिशिंगच्या. बघूया आपण आता मूर्त्या अजून ज्या आहेत हा. भरपूर आहेत. आता एक काम करू, आता आपण आहे ना थोड्याशा छोट्या मूर्त्या पण दाखवू, कारण की छोट्या मूर्त्या कशा शहरांच्या लोकांना जास्त लागतात ना सिटी मध्ये. हा जास्तीत जास्त आपण जो आपला स्टॉल टाकणार आहे हा. तो आहे आपला. आपण जास्त पलावाच्या बाजूलाच जास्तीत जास्त आपण विचार करूया. 2.5 फूट 3 फूट पण भरपूर होते. हा 3-2.5 अवरे फुटाच्या त्या मूर्त्या. चला, बघूया आपण कसं काय. चला आता कुठल्या मूर्त्या दाखवत? शाडूमध्ये मध्ये मूर्त्या दाखवतो तुम्हाला मी. हा शॅडो आणि पीओपी ना आपल्याकडे प्लॅस्टर पॅरिस आणि शाडूमध्ये दोन्ही आहेत. दोन्ही आहेत. आता तुम्हाला मी मातीच्या मूर्त्या दाखवतो. सजवलेल्या बघ, सजवलेल्या कसल्या भारी आहे. इकडे येऊ ना. हे बघ शाडू मातीची मूर्ती. इथं thumbnail photo घे, thumbnail photo. आम्ही इथं बघ, इथं बघ, इथं. गणपती बाप्पा मोरया. ही मूर्ती शाडू मातीची आहे. म्हणजे धूल बसतं बरोबर. बरोबर. मग आता जेव्हा मूर्ती इथून जातात कारखान्यामध्ये, मग तेव्हा तुम्ही सर्व मूर्त्या साफ करून देता? कसं होतं आपल्याकडं वर्षभर कारखाना चालतो. बरोबर. त्याच्यामुळे वर्षभर अगोदर मूर्त्या तयार होतात. बरोबर. तयार झालेल्या मूर्त्या ती धूळ बसणारच हे 100% आहे. 100% पण आपण बसणार. काय करतो, एखाद्याची तारीख समजा 5 तारीख एखाद्याची दिली की बुकिंगची 5 तारीख 5 आहे, तारीख आहे. तर आपण 1 तारखेला किंवा 2 तारखेला त्या मूर्त्या सगळ्या काढतो. हा. त्याच्यावरती फायनल हात फिरवला जातो बरोबर. आणि मग ज्या गोष्टी आता करायच्या आहेत समज त्या ही केल्या अशी जातात. नॉर्मल दिसते मला, म्हणजे सजवलेली एकदम रेडी आहे, आणि जेव्हा मूर्तीला तुम्ही फिनिशिंग कराल हा. तेव्हा एकदम टाकाटक दिसेल ना हा, ती. पूर्ण त्याला पाटकर पुन्हा गोल्डन कलर होणार, फिरवला जातो. पूर्ण एकदा हा, पाहिलेला. फायनल हात फिरवला जातो. तेव्हा दिली जाते.
दादा हा हे तुम्ही मूर्ती कशी बनवतात? हे बघ, पहिलं स्टार्टिंगला आहे ना ते गणपतीचे हात वगैरे आहेत ना कपड्याने पूर्ण मारून घ्यायचे, नंतर धोतर वगैरे मारायचं एकदम परफेक्ट असा. ओके, हे बघ परफेक्ट असा धोतर वगैरे मारून घ्यायचा. नंतर ह्याच्यावरती हे पूर्ण कव्हर करण्यासाठी आहे ना स्टेपलरचे पिनं वगैरे, त्यासाठी आपण ग्लूगनचा वापर करायचा. ग्लू असं वाटायचा, त्याला लावून घ्यायचं पूर्णपणे. आणि ही लेस आहे ना हा अशी चिटकून घ्यायची. मग ती चिटकते का लगेच? हा लगेच चिटकते. हा फक्त जरा सावकाश, नाही त्या ग्लूगनचा चटका सुद्धा लागतो. उगनचा चक्कर सुटतो. चटका लागतो, गरम असतं ना ग्लूगन हा म्हणून. मग हे पूर्णपणे हे बघा अशी कव्हर करून घ्यायची, हा समजलं. मग फेटे किती लावल तुम्ही? फेटे लावायला जरा अजून 15-20 मिनिटं जातील. 15-20 मिनिटं. पहिलं जॅकेटचं वगैरे पूर्ण कव्हर झालं की नाही, मग लास्टला काम फेटे फेट्याचा. हा मग ते येतात ना, हा तर ते घेऊन जातात 100-100, 200-200, 500 त्यांना पाहिजे तसे ते मूर्त्या घेऊन जातात. मूर्त्या हा. ते टेम्पोन का बरोबर? टॅम्प आयशर आणतात. हा आयशर मग ते टेम्पोन जे भेटतात का? हा टेम्पो, मग ते घेऊन जातात त्यांना कुठं न्यायचे असतील ना, मुंबईला, पुण्याला, गुजरातला ही किंवा कुठपर्यंत तुमची मूर्ती विकते तुम्ही? हे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जातात, जाम लांब जातात. जाम लांब हा. जातात. इंदोर, हा. सातारा, पुणे, मुंबई, म्हणजे सगळीकडे जातात का? सगळीकडे जातात ऑल टोटल. तर जिथं गणपती बाप्पाचा सण साजरा होतो तिथं तिथं मूर्त्या जातात पेनमध्ये. सगळीकडे ना? हा मग हे हो का? असं आहे. दादा हा आता तुम्ही हाताला लावता का? हा हे बघ, हे हाताला आहे ना, मग ग्लूगनने थोडं मापात कट करायची लेस आणि अशी चिटकून घ्यायची. चिटकून घ्यायची. हा मग आता लगे आता तुम्ही कपडा घाला. आता कपडा घालणार, हे पूर्ण झालं ना, आता हे हातात आहे बघ, असं माप घेऊन करताना मग लगे कपडा घाला. कपडा घालणार. बाबू मस्त करता ना तो बघा. आणि मग हे कपडा कुठल्या कलरचा घालायचा? हवा आता जो हा कपडा मूर्तीवर Pink, घातला ना, pink. पिंक आणि हा ऑफ व्हाईट कलरचा क्रीम कलरचे धोतर आहे ना, हे दोन्ही तोच ना? कपडा, हा तोच कपडा ह्याला लावणार. हा. वर खाली आपल्याला जसा आवडेल ना तसा कपडा लावायचा कॉम्बिनेशन. तुमचं तू नाणं सांगतो का? हा मग तो आम्ही आणतो कपडा वगैरे. वगैरे आणतो का? हा आम्ही मार्केटमधनं जाऊन हे कपडा वगैरे विकत घेऊन येतो. विकत घेतो का? हा मग हे घेऊन येऊन मग आपल्याला आवडेल तो कपडा जाऊन मूर्तीला लावायचा मूर्तीला लावता. कॉम्बिनेशन. मग ती उंदीर म्हणून कुठे दिसत ना उंदीर तो? मामा हा बघ इथं आहे. बारका उंदीर मामाला तुम्ही काय लावता का नाही? कलर बिलर? उंदीर मामाला कलर मारतात ना, हा कलर मारतात तेव्हा ते नंतर नंतर ना हा फायनल काम, कलर मारून येते मूर्ती, मग आपण फायनल करून टाकतो. फायनल करून टाकतो का? आणि आता दुसरी मूर्ती आहे का कुठली? हे बघ दुसरे बरेच मूर्ती आहेत आपल्याकडे. हे काय बरेच मूर्ती आहेत का? हा मोठे कुठले दाखव मला चला. मोठ्या मूर्त्या हा चल बाहेर चला दाखव. चला माझ्या बरोबर चला तुम्ही. ओ दादा हे तुम्ही मूर्ती काय करताय आता? पहिल्यांदा मी रुपांशला दाखवतोय. हा महाराष्ट्राचा लाडका गोड रुपांश आज आपल्याकडं पेणमध्ये आलाय, सई आर्टमध्ये आलेला आहे. आज रुपांशला थोडी आपण गणपतीची माहिती देऊया. ही मूर्ती हा बघा, हा शेषनागावरचा कृष्ण रूपमध्ये 5 फुटी मूर्ती आहे. 5 फुटी. या इकडे. हा 5 फुटामध्ये चौरंग आहे. आणि मूर्ती ही सुद्धा चौरंगची आहे 5 फुटामध्ये. आणि आपली कुठली मूर्ती आहे? महादेव, महादेवाची मूर्ती. शंकर बघा एक आगळा वेगळा रूप घेऊन आलेले आहेत. मस्त बनवते तुम्ही मूर्त्या, मला पटल्या. आवडल्या? हा चल मग अजून तुला मूर्त्या दाखवतो. भारी भारी का? एकदम भारी दाखवतो. हा हे लालबागचा राजा आहे ना तो? आता सगळ्यांचा फेमस लाडका लालबागचा राजा. हे बघा लालबागचा राजा. आणि तो कुठली मूर्ती? बघा डमरूवरती आहे एक पाय ठेवलेली, तो गोड बाप्पा आहे. हा कसा लाजतोय, हसतोय. हा. आणि ही मूर्ती हे बघ, हे बी मस्त हे 2.5 फुटामध्ये मूर्ती आपण वेगळ्या प्रकारे जरी सजावट केलेली आहे. महादेव मूर्तीला कलर बिलर लावायचे ना? ते आपण आता काय करतो आपण की पाऊस येण्याच्या आधी आपण गणपती सुकवून घेतो, पॉलिश फिनिशिंग करून घेतो आणि मग पावसाळा चालू झाला जशी ऑर्डर असेल तशी आपण ती रंगकामासाठी घेतो. आणि ही बालमूर्ती आहे ना ही वाली? छोटी छोटे छोटे 1 फुटामध्ये बालमूर्ती आहेत. हा. हे बघा, हे शाडू मातीमध्ये मूर्ती आहेत. या शाडू मातीमध्ये मूर्ती आहेत. ह्या सुद्धा शाडू मातीच्या मूर्ती आहेत. हे बघा, बघ इकडे. मस्त मस्त मूर्त्या बनवल्या तुम्ही. मग यांना डोळे कधी लावाल तुम्ही? आता हे डोळे काढण्यासाठीच हिला घाणी बोलतात, फिरकी बोलतात. हा. ही डोळे काढण्यासाठीच, आखणी करण्यासाठीच या घाण्यावरती लावलेली आहेत. भाऊ मस्त दिसत नाही मूर्त्या. ते काकांनी म्हणजे त्यांच्या माणसांनी सजवल्यात ना? अजून ती तुम्ही तिकडे ते पिंक कलरची मूर्ती आहे ये. ती बी मस्त दिसते बाहेर. आणि कुठली ही मूर्ती आहे ना? ही बालमूर्ती आहे. हे बघ, बालमूर्ती. ही राजा पोज मध्ये आहे, हा. थाटात बसलेली आहे.
हात देता घेता आहे, शस्त्र आहेत हातामध्ये. आणि मूर्ती कुठली जे म्हणलं का जय मल्हार. तुम्ही मस्त सजवलं भाऊ. असं सजवायला भारी वाटते ना आपल्याला बघायला. ते नानींनी बी कशी आपल्याला माहिती दिली. तिचं काम बाकी आहे, ती आता शेडिंग झालेली आहे, आखणी करून झालेली आहे. तिच्यावरती कपडे घालायचे आहेत. कपडे हा? मग त्याच्यानंतर तुम्ही तयार करा. म्हणून झालं ना ती तयार. कपडे घातले की बघ कसं खंडराय दिसतोय. एक नंबर का. एक नंबर. खरंच येऊन म्हणजे चांगलाच वाटला आणि चांगला आहेच. मूर्त्या पण मस्त वाटल्या. जे आहे सपोर्ट सिस्टम तुझी अशीच राहू दे वर्षानुवर्ष. मला कुठेतरी तुझ्या ह्याच्यात त्याला पुढे जाऊ दे. काय काय वाटतं सगळं मस्त एकदम मूर्त्या बिर्त्या भारी आहेत. तर पब्लिक येईल आपल्या जवळ नक्की आणि आपल्या जवळ सस्त्यान मस्तच भेटतील सगळ्यांना. चांगल्या देऊ मूर्त्या आपण. त्यांच्या पसंतीचीच असणार. 2 फुटाच्या, 1.5 फुटाच्या, 1 फुटाच्या, 3 फुटापर्यंत देऊ आपण. पण धन्यवाद. हा, आणि जर पब्लिकची जर अपेक्षा असेल का आम्हाला 4 फुटाची 5 फुटाची मूर्ती भेट, ती पण द्यावं आपण. ती पण देऊ. आणि तशा मूर्त्या हत येत द्यायसारख्या तुम्ही बघू शकता. आता ही किती फुटाची आहे? 5 फुटाची. बघा ही 5 फुटाची आहे. तिथे भरपूर अशा मूर्त्या आहेत 5-5 फुटाच्या. ही किती फुटाची आहे? ते 3 फूट आहे. ही 3 फुटाची मूर्ती. मग तुम्ही विचार करा 2 फुटाच्या 3 फुटाच्या तुम्हाला जशा मूर्त्या पाहिजे असतील तशा मूर्त्या द्याव आपण. चांगल्याच चांगल्या द्याव. आणि लवकरच आपलं दुकान उभा करू आपण. आता कुठं उभा करायचं दुकान तो विचार चालू आहे. आपण बघून लवकरच. हा, बाकी तिथं संकेतचा बॅनर बिनर जसा आपला सेटअप होता तसा आपण लोकांपर्यंत ऍड पोचू आपण. चला मग. चल संकेत. खूप चांगला वाटला भेटून. हा बघ हे शूज. अरे हर्षद, कसं वाटलं तुम्हाला? मी नेलत्या मूर्त्या बघायला कशा वाटल्या मूर्त्या? मस्त वाटला. मूर्त्या पण भारी होत्या. आणि ते दादानी जे आपल्याला सांगला ते म्हणजे असं वाटलं का आपण काहीतरी बिझनेसची सुरुवात करता ते चांगल्या गोष्टीपासून करता. तेच ना. आणि मूर्त्या पण एवढ्या भारी भारी होत्या. एक टाईपच्या किती मूर्त्या होत्या दादाजवळ. आणि कारखाना पण एवढा मोठा होता. बघ ना, आपण इथं दुसरी कारखान्यात जातो मूर्त्या घ्यायला जाऊ, तिथं प्राइस किती सांगतात आपल्याला प्राईस मूर्त्या. जाम सांगता. आणि प्राईस पण एकदम मस्त त्यांनी रिजनेबल सांगितलं. आणि आपण बी असं आणि- पब्लिक साठी द्याव ना, स्वस्तात आणि मस्तच द्याव. लोकांना आवडतील पण चांगलं आवडतील, एकदम. घराला हो, आवडतील. सजावट एवढी भारी आहे ना त्यांची. तिची सजावट एकच सजावट नंबर. भारी. सजावट एकच नंबर वाटली मला. ना लोक बोलतील पण घरात सॅमीनी केला म्हणून पण केला, चांगला आपण business चांगल्यासाठी आहे. केला आणि स्वस्तात आणि मस्त. नाही लोक आवडीत येतील घ्यायला. हा, आवडीने येतील घरात. कशाला कोणाला लुटायचं? लूट मारी नाही पाहिजे नाही देवाच्या का? याच्यात काय मग लुटायचं आहे? जे आपल्याला भेटतात ते त्यांना द्यावं आपण. 2 पैसे इकडं तिकडं करून येणार. तेच ना. ठेवून द्या. चला मग आता कुठेतरी थांबायचं चहा बी प्यायला काही. जे आता तिकडे पनवेलच्या आसपास होता. आता पनवेलला किती टाइम लागले? पनवेलच्या आसपास होता. का हर्षद? पनवेलला पोहोचलो ना आता. पोहोचलो आता आपण. पनवेलला तिथं किती- कॉर्नरला घेऊया ना. हो ना, चालेल. चला कुठेतरी बसून चला घरात बसून. पण काही पण बोल हो, दादू माणूस चांगला आहे. चांगला व्यक्ती आहे. बोलण्यासाठी पण आहे ना, असं काही नाही. मग जेवायची सोय त्यांनी केली मस्त घरात. जेवायची सोय पण केली आपली नाही का. नाही चांगलं आहे. माणूस की खूप येते.